नमस्कार मंडळी, मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. तर हा व्लॉग कुठचा, हा इव्हेंट कुठचा, खरं तर प्रश्न तुम्हाला हा पडला असेल पहिला. तर हा आहे होळीचा व्लॉग. मी खूप उशिरा टाकला आहे हा व्लॉग, मी मान्य करते. पण कारण हे होतं की माझ्या मोबाईलमध्ये मी शूट केला होता आणि त्यामुळे प्रॉब्लेम इथे झालं होतं की माझा मोबाईल झाला होता खराब, म्हणून माझा डाटा पण थोडासा डिसेबल झाला होता आणि तो डाटा आत्ता मी वापस माझा आला आहे. तर हा इव्हेंट जो आम्ही शूट केला होता तर त्याचा मला व्लॉग टाकायचाच होतं. त्यासाठीच आम्ही हे बुकिंग वगैरे केली होती तिकीट्स. पण इतका चांगला शूट्स केल्यानंतर, सगळं झाल्यानंतर, मोबाईलमध्ये असे प्रॉब्लेम आल्यानंतर डोकं तर खराब होणारच. बरं, जाऊ द्या ते. पण हा इव्हेंट जो आम्ही अटेंड केला खूप सुंदर, अतिसुंदर होता. फर्स्ट ची तिकीट तुम्हाला सांगते 640 होती पर हेड. आम्ही इथे फॅमिली मेंबर्ससोबत गेलो होतो आणि फर्स्ट टाईमच अशी आम्ही होळी सेलिब्रेट करायला गेलो होतो अशा इव्हेंट प्लॅनिंगमध्ये. आणि वनीला आम्ही गेलो होतो, स्पेशली वनीला फर्स्ट टाईमच असं इव्हेंट प्लॅनिंग झालं होतं. आणि इथे 640मध्ये आम्हाला जेवण इन्क्लूड होतं, त्यात स्नॅक्स पण होतं भरपूर आणि अनलिमिटेड होतं हे सगळं. आणि स्टार्टिंग आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कोल्ड्रिंक्स वगैरे देण्यात आला. छोट्या मुलांसाठी मँगो ज्यूस किंवा फ्रुटी हे सगळं होतं तिथे. त्यानंतर आम्ही स्टार्टिंगला जेव्हा 12 वाजता पोहोचलो तेव्हा तेवढी काही गर्दी नव्हती, तर आम्ही थोडंसं एन्जॉय वगैरे केलं, कलर वगैरे खेळून घेतला आम्ही. DJ तर चालूच होता कंटिन्यू. खूप मजा येत होती आम्हाला. आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्ससोबत खूप एन्जॉयमेंट केला आणि फर्स्ट टाईम आम्ही अशी होळी फॅमिली मेंबरसोबत गेलो होतो. नाहीतर यांना तर नेहमी ड्युटीज राहते यांची, तर प्रॉब्लेम हा होत होता की आम्ही होळी सेलिब्रेट करत नव्हतो. पण यावर्षी यांची ड्युटी नव्हती, त्यामुळे आम्ही वनीला स्पेशली गेलो होतो. तर आम्ही खूप मस्त एन्जॉयमेंट केलं. इथे गेम्स पण होते, त्यांनी खूप सुंदर अरेंजमेंट केली होती. खूप DJs आणि फोम पार्टी पण होती तिथे. ॲक्च्युली फोममध्ये पण आम्ही मस्त खूप एन्जॉयमेंट केला होता आणि मधुरा तर खूप एन्जॉयमेंट करत होती इथे. आणि खरं सांगतो म्हटलं तर फोमचा जो मजा आम्ही घेतला ना, इथे खूप सुंदर सुंदर गेम्स पण त्यांनी अरेंजमेंट केले होते. लहान मुलांसाठी पण गेम होते आणि मोठ्यांसाठी पण गेम होते. मोठ्यांसाठी बघत पण आम्ही खेळलो होतो. खूप मजा आली होती. लिटरली असं वाटत होतं की कोणत्या तरी सिटीमध्ये, म्हणजे एखाद्या मोठ्या सिटीमध्ये आपण आलो आहे असं वाटत होतं आम्हाला. इथे आम्ही पुशअप्सचं चॅलेंज करत होते. त्यांनी पुशअप्सचं चॅलेंज सेकंड राऊंडपर्यंत गेले होते, पण त्यानंतर मग त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं. मग मुलांसाठी पण गेम होते, तर त्यासाठी पण त्यांनी खूप छान छान अरेंजमेंट केलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सुंदर सुंदर झाल्या तिथे. आणि कंटिन्यू DJ इतका छान मस्त फुल एन्जॉयमेंट केला आम्ही. फर्स्ट टाईम अशी होळी आम्ही खूप एन्जॉयमेंट केली होती. त्यानंतर मधुरा तर ऐकतच नव्हती, ती कंटिन्यू त्या फोममध्येच खेळत होती. तिच्यासोबत माझ्या भावाची पण मुलगी होती आणि माझ्या बहिणीची पण मुलगी होती, ती पण एन्जॉयमेंट करत होती. खूप मस्त. तिला असं वाटत होतं की मम्मा हे कुठे आलो बा आपण, तिला असंच वाटत होतं. त्यानंतर आम्ही मस्त फोटोशूट्स, रील्स वगैरे भरपूर काढले. तिथे इतके सुंदर सुंदर प्रॉप्स पण ठेवून होते, त्याच पण आम्ही यूज करून खूप सुंदर सुंदर रील्स काढल्या होत्या. तुम्ही रील्स माझ्या पाहिल्या असेल होळीच्या टाईमला, पण मोठा ब्लॉग आला नाही होता, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की होळीला गेले पण ब्लॉग आला नाही. तर आता मी हा ब्लॉग टाकत आहे, तुम्ही नक्की याला पहा. आणि खरंच असे जे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात त्यात आपल्याला वाटते की पैसा वसूल होणार की नाही, पण हा खरंच लिटरली पैसा वसूलवाला. आणि मी असं नेहमी एक्सपेक्ट करणार की असे इव्हेंट्स नेहमी ऑर्गनाईज करण्यात यावं आणि असे इव्हेंट्समध्ये आम्ही पण जायला आम्हाला मौका मिळावं. आणि खूप सुंदर असं जेवणाची पण सोय लागली होती तिथे. भरपूर जेवण, अनलिमिटेड जेवण होतं. पहिले तर कोल्ड्रिंक्स दिलं होतं. त्यानंतर आम्हाला स्नॅक्स म्हणून त्यांनी कच्चा चिवडा, फिंगर्स आणि भजे पण होते तिथं, ते पण अनलिमिटेड होते. त्यानंतर 1-2 वाजले. आम्ही भरपूर नाचलो होतो, त्याकरता आम्हाला भरपूर भूक लागली होती. मग चालू झालं होतं स्नॅक्सचा टायमिंग. स्नॅक्स म्हणजे सेकंड टाईमवाला स्नॅक्स. त्यात होतं चिली पनीर, मंचुरियन, नूडल्स आणि चायनीजचे अजून 1-2 आयटम होते, ते माझ्या लक्षात नाही येत आहे कारण आता 2-3 महिने झाले तर मला आठवत नाही आहे.
तर हे पण होते. आणि हां, तिथे छाछ आणि लस्सी हे कंटिन्यू चालू होती. आणि ज्यांना कोणाला लस्सी नाही तर त्यांना कोल्ड्रिंक पण ऑफर केलं जात होतं. खूप सुंदर होता. आम्ही खूप मस्त एन्जॉयमेंट केला. खरंच खूप पैसा वसूल होता आणि इतकं एन्जॉयमेंट केलं की खूप थकून गेलो होतो आम्ही. त्यानंतर आम्ही जेवण पण केलं. स्नॅक्स झाल्यानंतर थोड्या वेळानं आम्ही जेवण केलो. जेवणमध्ये होतं खूप सुंदर असं व्हेज, खूपच सुंदर पनीर, झुणका भाकर पण होती, स्वीटमध्ये गुलाबजामुन पण होते. म्हणजे 640मध्ये एवढं वर्थित होतं की खूप मस्त मजा आली आम्हाला. आणि खरं म्हटलं तर मधुराने खूप मजा केली हे आम्हाला पाहून खूप मस्त वाटलं. कारण तिचे जे काही करणं आहे तिच्यासाठीच करणं आहे आणि आम्ही तर सोबत आहोत तिच्या. तर हा होता माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भलेही उशीर झाला पण हा होळीचा ब्लॉग मी टाकला आहे, तुम्ही नक्की पहा. आणि असे जर इव्हेंट्स होत असेल तर तुम्ही नक्की जा. आणि वणीवाल्यांना हा पहिलाच इव्हेंट केला होता. तर मी तर म्हणते की तुम्ही नेहमी करत राहा आणि आम्ही नेहमी येऊ बा तुमच्या इव्हेंटमध्ये. खूप मस्त होता. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग.